मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाबाबत ही मोठी बातमी येते। स्मृतिस्थळाला लाल रंग फासण्याचा प्रयत्न झालाय। दादरच्या शिवाजी पार्क परिसरामध्ये त्यामुळे तणाव आहे आणि पोलीस बंदोबस्त आता तैनात करण्यात आलाय आणि अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू आहे। दादरमधून ही बातमी येते। मीनाताई ठाकरे यांचा पुतळा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी लाल रंग फासण्याचा प्रयत्न झालेला आहे। मीनाताईंचा पुतळा या ठिकाणी आहे दादरमध्ये शिवाजी पार्कच्या बाहेर आणि या ठिकाणी लाल रंग फासण्याचा प्रयत्न झालाय। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्याबरोबर आहेत। आणखी तपशील जाणून घेऊया। कृष्णात, काय नेमकं झालंय? मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकण्यात आलाय, काय नेमकं झालंय? शिवाजी पार्क मैदानाला समोरच हा मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे आणि सर्व शिवसैनिकांचं एक श्रद्धास्थान म्हणून या स्थळाकडे पाहिलं जातं। परंतु आज सकाळी कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं त्या पुतळ्यावर लाल ऑइल पेंट फेकल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे आणि त्यानंतर हा तणाव समोर येताना दिसून येतोय। कारण सर्व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। संबंधित जो कोणी हा खोडसाळपणा केलेला आहे त्याचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय। परिसरातले सर्व सीसीटीव्ही हे तपासले जात आहेत आणि सर्व शिवसैनिकांना शांततेत राखण्याचं आव्हान देखील वरिष्ठ नेत्यांकडून केलं जात आहे आणि कुठल्याही प्रकारे अफवा ज्या पसरवल्या जात आहेत त्यावर बंधन पसरवू नका, त्या संदर्भात शांतता राखा, अशा प्रकारे पोलिसांनी देखील आवाहन केलेलं आहे। अगदी कृष्णात, मात्र अत्यंत गजबजलेलं सगळं खरं तर हा परिसर असतो। या ठिकाणी मोठा चौक एकत्रित येत असतो। मात्र अशा ठिकाणी एवढ्या गजबजलेल्या वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारे जर कोणी कृत्य करत असेल तर निश्चित सीसीटीव्ही मध्ये सुद्धा चित्रित झालं असेल। काय नेमकी पोलिसांकडून या संदर्भातली पुढे काही माहिती कळतीये का? पोलिसांकडून सध्या सर्व तपास वेगाने सुरू केलेला आहे आणि ज्या व्यक्तीने हा खोडसाळपणा केलेला आहे, हे कृत्य केलेला आहे, त्याचा शोध घेतला जात आहे। परिसरातले सर्व सीसीटीव्ही हे युद्ध पातळीवर तपासले जात आहेत आणि जो कोणी व्यक्ती आहे तो चालत आला होता की बाईकवरून आला होता की गाडी घेऊन आला होता, या सर्व शक्यता तपासल्या जात आहेत। आजूबाजूच्या परिसरातले सर्व सीसीटीव्ही हे चेक करण्याचं काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे आणि त्याचबरोबर पोलिसांचे देखील स्वतःचे यंत्रणा ही कामाला लागलेली आहे। कुठं ना कुठं तरी हा तणाव निर्माण करण्याचा व जाणून बुजून प्रयत्न केला गेला आहे का, अशा प्रकारचा देखील एक संशय व्यक्त केला जात आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्व पोलीस तपास सुरू झालेला आहे। ठीक, कृष्णात धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। काय नेमकं कशासाठी अशा प्रकारे हे कृत्य केलं असावं याचा आता पोलीस शोध घेतात आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या प्रवीण दरेकर आपल्या बरोबर जोडले गेलेत। प्रवीणजी, आत्ताच आम्हाला जी माहिती कळतीये, मीनाताई ठाकरेंचा जो दादरमधला पुतळा आहे त्याच्यावर ऑइल पेंट लाल रंगाचा फेकण्यात आला असल्याचं कळतं आहे। तणावाची परिस्थिती पुढच्या काळात उद्भवू शकते। काय नेमकं आपल्याकडे या संदर्भातली माहिती आहे? अशा प्रकारचं कृत्य झालं असल्यास त्याचा मी धिक्कारच करतो, निषेध करतो। कारण मीनाताई ठाकरे या वास्तव्य मूर्ती होत्या, त्यांना मासाहेब सर्वजण म्हणायचे आणि एक वेगळं असं आदराचं स्थान मातृतुल्य त्यांच्या बाबतीत मुंबई महाराष्ट्राचं होतं आणि त्याच्यामुळं एखाद्या विकृत मानसिकतेतनं कोणी हे केलं, कारण हे विकृत मानसिकतेचाच माणूस करू शकतो। त्याचा शोध निश्चितच पोलीस त्या ठिकाणी घेतील, कारण शेवटी सीसीटीव्ही आहेत, येणाऱ्या रस्त्यांवरनं सगळ्या मोमेंट घेऊन पोलीस लवकरात लवकर याच्या मागे कोण आहे ते जनतेसमोर त्या ठिकाणी आणतील, यावर माझा पूर्ण विश्वास आहे। निश्चितच यामागे काहीतरी कोणाचा उद्देश आहे, तणाव निर्माण करण्याचा उद्देश असेल किंवा इतर विकृत मानसिकतेचा त्या ठिकाणी व्यक्ती असेल। तर मला वाटतं माझंही नम्र आव्हान पोलिसांना असेल की लवकरात लवकर या मागे काय आहे त्याचा निपटारा करून जनतेसमोर यावं अशी अपेक्षा आम्हाला आहे। ठीक, प्रवीणजी धन्यवाद, आपण बोललात। झी 24 तासकडे प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल। आमदार भाजपचे प्रवीण दरेकर आपल्या बरोबर होते। तर मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला लाल रंग फासण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे कृत्य नेमकं कोणी केलं याचा आता शोध सुरू झालेला आहे। पोलीस याचा शोध घेतात आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या नेत्या सुषमा अंधारे आपल्या बरोबर जोडल्या गेल्यात। सुषमाजी, एक बातमी पुढे येते ती म्हणजे स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांचा पुतळा दादरमध्ये ज्या ठिकाणी आहे त्या पुतळ्यावर शाई फेकण्यात आली आहे, लाल रंगाचा हा पेंट फेकला असल्याचं कळतं आहे। काय नेमकी आपली प्रतिक्रिया आहे? ही एखादी मनोरुग्ण किंवा अतिशय विकृत मानसिकतेचीच व्यक्ती करू शकते। तो सामान्य माणूस आहे, तो कुठल्याही जातीच्या धर्माचा पक्षाचा असो, तो सामान्य माणूस अशा एखाद्या आपल्यामध्ये हयात नसणाऱ्या व्यक्तीबद्दल
इतक्या घृणास्पद पद्धतीने वागू शकत नाही. सो अशा विकृतांचं काय करायचं हे सरकारने ठरवावं. दुसरं असं की तात्काळ सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जो कोणी असेल त्याला आत्ता ताब्यात घेणं आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही यासाठी तात्काळ त्याच्यावर कारवाई करणं ही होम मिनिस्टरची जबाबदारी असेल. त्यांना ते जमत नसेल त्यांनी ते जाहीर करावं. 12 तासाच्या आत ही व्यक्ती आमच्या समोर 12 पेक्षा सुद्धा कमीत कमी वेळेमध्ये ही व्यक्ती हजर झाली पाहिजे. ज्याने कुणी केलंय हे कळलं पाहिजे. निवडणुकांच्या राजकारणासाठी जर कुणी हा गलिच्छ प्रकार करत असेल तर ते सुद्धा किळसवानं आणि घृणास्पद आहे. बुद्धीची त्यांच्या कीव करावी. कारण हयात नसणाऱ्या व्यक्तीला, विशेषतः मातोश्री मीनाताई ठाकरे या कुठल्याही राजकारण विरहित होत्या. जरी त्या एका मोठ्या राजकारण्याच्या पत्नी असतील तरीही त्या पक्षीय राजकारणात किंवा कुणाच्याही टीका टिप्पणीत वादविवादात कधीही पडलेल्या नाहीत. त्यांनी त्यांच्या संबंध आयुष्यात कुठलंही कसलंही राजकीय विधान केलेलं नाही. असं असताना अशा व्यक्तीच्या संबंधाने इतका तिरस्करणीय, इतका घृणास्पद प्रकार करणे हा निश्चितपणे शिवसैनिकांच्या भावना आहत करणारा प्रकार आहे. त्यामुळे शिवसैनिकांच्या तीव्र भावना आणि संवेदना लक्षात घेऊन तात्काळ संबंधितावर कारवाई झाली पाहिजे. या घटनेचा निषेध एवढा शब्द आमच्यासाठी प्रचंड अपुरा आहे. आमच्या कृपया संयमाची परीक्षा त्यांनी बघू नये. ठीक, सुषमाजी धन्यवाद. आपण बोललाच. ही 24 तास बरोबर सुषमा अंधारे आपल्याबरोबर होत्या. उपनेत्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दादरमधल्या स्वर्गीय मीनाताई ठाकरे पुतळ्यावर लाल रंगाचा हा पेंट फेकण्यात आल्याचं असल्याचं कळतं आहे. एक प्रकारे कुठेतरी या पुतळ्याची विटंबना करण्याचा हा प्रयत्न झालेला आहे. काय नेमकी माहिती मिळतेय? नक्कीच मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञाताकडून लाल रंग फेकल्याची घटना आज सकाळी घडल्याची माहिती सध्या मिळते. संवेदनशील विषय असल्यामुळे सध्या त्या संपूर्ण परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक होऊ नये यासाठी आता पोलिसांकडनं खबरदारी घेण्यात येते. खरं तर आता ही घटना घडल्यानंतर पोलीस सध्या ऍक्शन मोडमध्ये आल्याचं कळतंय. जी माहिती सध्या पोलिसांकडनं मिळते त्यानुसार ठाकरे गटाकडून जर रीतसर तक्रार आली तर पोलीस गुन्हा दाखल करणार, अन्यथा पोलीस सुमोटो सुद्धा घेण्याच्या तयारीत आहे. ज्या प्रकारे घटना घडली, ऑइल पेंट मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती फेकण्यात आला, संवेदनशील घटना आहे. यामुळे आता जर लवकरात लवकर ठाकरे गटाकडून तक्रार आली तर तशा प्रकारे तक्रार गुन्हा दाखल करणार, अन्यथा पोलीस सध्या सुमोटो घेण्याच्या तयारीत आहे. सोबतच आता सध्या तरी आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे. मात्र पुढील काही मिनिटांमध्ये, काही तासांमध्ये त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात येईल अशी माहिती मिळत आहे. सध्या आपण जर पाहिलं तर खासदार अनिल देसाई यांनी या संपूर्ण परिसराची पाहणी केली. आता एका पाठोपाठ एक कार्यकर्ते, पदाधिकारी ठाकरे गटाचे त्या ठिकाणी दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी सध्या पोलिसांकडनं घेतली जाते. सोबतच त्या परिसरामध्ये 2 सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा आहेत. थेट मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्या सीसीटीव्ही फुटेजची सुद्धा सध्या पाहणी पोलिसांकडनं केली जाणार आहे, जेणेकरून लवकरात लवकर ज्या व्यक्तींकडनं लाल रंग फेकण्याचा प्रयत्न केला गेला आहे त्याची लवकरात लवकर पोलिसांना माहिती मिळेल. आता सध्या हा प्रश्न पोलिसांसमोर आहे की माथे फिरू व्यक्तीकडून हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे की कोणी जाणून बुजून अशा प्रकारे मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती लाल रंग फेकून गेला आहे. सध्या आता पोलिसांकडनं शोध सुरू आहे. त्या ठिकाणी असलेल्या संपूर्ण परिसराचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जातील आणि त्यानंतर पोलीस बंदोबस्त सुद्धा त्या ठिकाणी वाढवण्यात येणार आहे. अनिल देसाई यांनी आता पाहणी केलेली आहे. आता हे बघणं महत्वाचं असणार आहे की किती केला, त्याचा प्रयत्न केला. या समाजकंटकी किंवा या अशा भेकडांच्या अवलादीला कुठली संस्कृती, कुठले संस्कार झालेले नक्कीच नसतील. यांचा पोलिसांतर्फे शोध तर घेतला जातो आहे आणि जे व्हायचं ते आम्ही ते होईलच. पण अशा प्रवृत्तींना आज पोलीस म्हणा, ही सरकारी यंत्रणा म्हणा काय करते? आज तुमचं जे कर्तव्य आहे त्या कर्तव्यावर इथे काय चाललंय काय, याचा निषेध वगैरे करण्याच्या पलीकडच्या या गोष्टी आहेत. आणि सरकारचं फेल्युअर हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रत्येक याला जाणवतंय, दिसतंय. उद्धव साहेबांशी या संदर्भात काही बोलणं झालंय का? साहेबांच्या कानावर काही साहेबांना आम्ही जरूर याचं हे दिलं. आम्ही आमच्या पद्धतीनं सगळं जे काय करायचं ते करतो आहे. परंतु ही गोष्ट पुन्हा पुन्हा आम्ही हे करतो आहे की अशा समाजकंटकी किंवा अशा भेकडाच्या अवलादीला
याचं प्रत्युत्तर तर मिळेल. कधी घटना झाली, काही पोलिसांचं बोलणं वगैरे? आता ते सगळं शोधलं जात आहे, पाहिलं जात आहे. परंतु आमच्या सगळ्या शिवसैनिकांनी आम्ही सगळं काय हे क्लीन झालेलं आहे, तुम्ही बघताय, व्यवस्थित आहे. ठीक आहे. शिवाजी पार्कसारख्या ठिकाणी अशी घटना जेव्हा घडते तर कुठे ना कुठे प्रशासनाला मोठा निर्माण होतोय का? कारण अशा ठिकाणी पण अशी घटना कष्टावर हेच म्हणतोय ना, शिवाजी पार्कसारख्या ठिकाणी म्हणा किंवा अन्य ठिकाणी मुंबई सुरक्षित नाही आहे. मुंबईमध्ये अशा प्रकारचा प्रकार घडतो आहे. सरकार काय करतं आहे? सरकार मशगूल आहे कुठच्या भलत्या सलत्या कार्यक्रमांमध्ये आणि भलत्या सलत्या गोष्टींमध्ये. आज हे सरळ सरकारचं फेल्युअर संपूर्ण मुंबई महाराष्ट्रापुढं आहे.